हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। आणि आज आपण तयार पॅकेटपासून खूप टेस्टी असा फालुदा तयार केलेला आहे। तो आज आपण बघणार आहे। बनवण्याची पद्धत आहे ती अतिशय खूप साधी आणि सोपी आहे। रुपयाला पॅकेट आहे, 62 रुपये, 200 ग्रॅम विकफिल फालुदा मिक्स स्ट्रॉबेरी फ्लेवर। याचा आज आपण काय बनवणार आहे, फालुदा। तयार पॅकेटपासून आज आपण फालुदा तयार करणार आहे। फालुदा आपण कढईमध्ये तयार करणार आहे। त्यासाठी आपण कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे। आणि आता गरम केलेल्या कढईमध्ये आपण 1 लिटर दूध कढईमध्ये घालत आहे। दूध आपण या ठिकाणी म्हशीचे घेतलेले आहे। दूध आपण फालुदा तयार करण्यासाठी उकळून घेणार आहे। दुधामध्ये आपण अर्धा ते 1 ग्लास पाणी घालत आहे आणि दुधात आपण उकळून घेणार आहे। पाणी नाही घातले तरी चालेल, फक्त 1 लिटर दूध या ठिकाणी आपण उकळून घ्यायचे आहे। यामध्ये काय त्या शेवया आहे, त्या पिठी साखर आहे, या पॅकेटमध्ये सगळं आहे फालुदा साहित्य। स्ट्रॉबेरी कोणत्या कलरची असते, पिंकच कलरची आहे सगळं। यात सब्जा पण आहे, पिठी साखर पण आहे, शेवया पण आहे। दूध आपल्याला काय करायचं आहे, चांगलं उकळून घ्यायचं। यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ओतले, पाणी नाही ओतलं तरी चालते। 1 लिटर नुसतं दूध घेतलं तरी चालतं। यामध्ये आपण ते टाकायचं, काय टाकायचं, फालुदा सगळं हे आपण मिक्स टाकायचं। आणि आता 10-15 मिनिटं शिजवून घ्यायचं। आणि वैष्णवी काय करते, काजू आणि बदाम चिरते। 15 मिनिटे आपण फालुदा दुधामध्ये शिजवून घेतलेला आहे। आत्ता जरी फालुदा पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर घट्ट तयार होतो। दूध आपण फक्त मोठ्या गॅसवरती उकळून घेतलेले आणि नंतर गॅस बारीक करून 15 मिनिटे शेवाळ्या दुधामध्ये शिजवून घेतलेल्या। आणि आता आपण गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण शेवाळ्या शिजवत आहे। आता यामध्ये आपण काजू बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत, ते तुकडे आता आपण फालुदामध्ये टाकून घेत आहे। या फालुदाच्या पॅकेटमध्ये पिठी साखर असल्यामुळे आपण पिठी साखर किंवा साखर वरून टाकलेली नाही। तुम्हाला जर जास्त गोड हवे असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी पिठी साखर किंवा साखर ॲड करू शकता। आता हे सर्व आपल्याला एकत्र मिक्स करून थंड करून घ्यायचे आहे। गॅस आपण बंद केलेला आहे आणि असे थोडा वेळ आपण ढवळून फालुदा आहे तो आपण थंड करून घेणार आहे। थंड करून ठेवायचा, नंतर गार झाल्यानंतर 5-6 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला। नंतर खाण्यासाठी तयार होणार फालुदा। आता हे आपल्याला असंच थंड करून घ्यायचं आहे। आपण तयार करून घेतलेला फालुदा असाच कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवला होता। आता हा फालुदा थंड झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता फालुदा किती दाटसर तयार झालेला आहे। आता हा तयार केलेला फालुदा आपण एका भांड्यामध्ये काढून घेत आहे।
तयार केलेला फालुदा आपण फ्रीजमध्ये 5-6 तास थंड होण्यासाठी ठेवणार आहे। फालुदा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर बर्फाचे खडे फालुदामध्ये खाण्यासाठी घ्यायचे आहेत। झालं थंड बर्फाची गरज नाही तशी। फालुदा आपण खाण्यासाठी ग्लासमध्ये काढून घेत आहे। 10-15 मिनिटे सब्जा बी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला सब्जा आता फुगून चांगला तयार झालेला आहे। तोही आपण 1 चमचा फालुदामध्ये घालत आहे। फालुदा पॅकेटमध्ये ही सब्जा बी आहे, तरीही आपण 1 वाटी पाण्यामध्ये सब्जा बी 10-15 मिनिटे भिजवून घेतलेला आहे आणि तो छानपैकी तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने आपण थंडगार फालुदा तयार केलेला आहे आणि तो आता आपण खाण्यासाठी एका ग्लासमध्ये काढून घेत आहे। कोकम ज्यूसचे 1-2 चमचे आपण फालुदामध्ये घालत आहे। तर अशा पद्धतीने आपण फालुदा तयार केलेला आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचत राहील। आईस्क्रीम जर आवडत असेल तर आपण यामध्ये 1-2 चमचे आईस्क्रीम फालुदामध्ये घालायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण फालुदा रेसिपी तयार केलेली आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।